का? ह्याच्यानंतर मनसेचा इफेक्ट शिवसेनेवर जेव्हा ते काँग्रेसच्या अगेन्स्ट लढतात, काँग्रेसच्या अगेन्स्ट ते सेकंड नंबरला राहिले असं आहे ते. ह्या 4 सीट अशा आहेत जिथे काँग्रेस 1 नंबरला आहे आणि शिवसेना 2 नंबरला आहे आणि मनसेने जे वोट खाल्लेत ते त्यांच्या वोटच्या डिफरन्सपेक्षा जास्त आहेत. म्हणजे इथे फक्त 605चा डिफरन्स आहे आणि मनसेला 1554 मतं आहेत. इथे 469, मनसेला 804, 136, 350, 127, 682. त्यामुळे या 4 सीट काँग्रेसच्या अगेन्स्ट गेल्या. आपण असं म्हणू शकतो की त्या डायरेक्ट मनसेमुळे गेल्या. असा बोलण्याला वाव आहे इकडे एक प्रकारे. आता त्याच्या पुढे इंडिव्हिज्युअल सोबत पण 1 सीट शिवसेना हरली. तिथे मनसेने 3037 मतं खाल्ली 160 नंबर वॉर्डमध्ये आणि शिवसेना फक्त 186 वोटने हरली इंडिव्हिज्युअल सोबत. मे बी त्यांच्यातनंच चुकून कोणतरी हा लढला असेल, माहीत नाही मला. पण 186 वोट. त्याच्या पुढे एनसीपीच्या विरुद्ध या 2 सीट शिवसेना हरली. तिथे मनसेने 1170 आणि 1181 मतं खाल्ली. पण आणि वोट डिफरन्स एवढाच होता फक्त दोन्ही पार्टींमध्ये, 722 आणि 310, 42 आणि 119 वॉर्ड नंबरमध्ये ही सिच्युएशन होती. आता पुढे मनसेचाच डायरेक्ट इफेक्ट, म्हणजे जिथे मनसे 1 नंबरला आहे तिथे शिवसेना 2 नंबरला अडकली. मनसेमुळेच अर्थातच सीटचा दोघांमध्ये डिफरन्स फार आहे. पण इथे पण समजा असा विचार केला की मनसे नसती किंवा मनसे आणि शिवसेनेचा अलायन्स असतं, ह्या 3 जागा पण मनसे शिवसेना हरली नसती. त्यामुळे ह्या एकूण 227 जागांचा हा तुम्हाला मी 227 जागांपैकी 27 जागा शिवसेना हरली डायरेक्ट मनसेच्या इफेक्टमुळे. त्यावेळेला शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या. आपण असा विचार केला की या 27 जागा पण मिळाल्या असत्या तर 94, 104 आणि 110, 111 जागा शिवसेना जिंकू शकली असती तर तेव्हा जर शिवसेनेची मनसेची युती असती तर. त्यामुळे मनसे का महत्त्वाची आहे शिवसेनेसाठी? याच्यासाठी की मनसे त्यांचे वोट्स डिवाइड करते. कारण की मनसेचा वोटर कोण आहे तो शिवसेनेचा वोटर कोण आहे ते सेमच आहे. त्याच्यात जास्त फरक नाही असं मला वाटतं.